आमचं एक शिष्य मंडळी म्हणजे घरचा शिष्य लोक म्हणजे सहा सात माणूस पती पत्नी एक कुटुंबाचा लोक तिथं टूरला गेल्यानंतर टूरला गेल्यानंतर काय झालं, पती पत्नी आणि त्यांचा मुलगा आई वडील सगळं लोक बसून एक 100 रुपयाचं तिकीट काढून ते टोकरी लहान असतात बघा, बोट लहान त्याच्यामध्ये बसले. त्यांनी असं मारत विहीर एन्जॉय करत गेले. ते मध्ये गेलं असंच उन्हाळ्याचा दिवस होतं. ते मोठं वारा बिरगाळी वादळ सुरू झालं. एवढा सुरू झालं की ते टोकरी इकडी तिकडी होऊ लागली. त्यांनी उडसरी आम्हाला रक्षण करा म्हणून ओरडू लागले सगळं लोक. ते पती होत की पती शांत बसले, समाधान बसले. त्यांनी पत्नी म्हटले, आम्ही आत्ता मरून जातो की एक क्षणामध्ये मरून जातो. आम्ही एवढा ओरडू लागलो पण यांनी धोंड्यासारखं डोळ्या बंद करून बसले. म्हणून त्यांनी काय केले, त्यांचा चाकू होतं, हे पती तुम्ही धोंडे आहे का माणूस आहे, किती वारा येत आहे, ते टोकरी डुबत आहे, आता तुम्ही डोळ्या बंद करून धोंड्यासारखं बसले म्हणून म्हटले. कोण म्हटले? हा, त्यांच्या पत्नी म्हटले. त्यांनी डोळ्या उघडून त्यांच्या जेबमध्ये एक चाकू होतं, फ्रूट कट करायचं. ते चाकू काढून ते पत्नीला असं मारायला असं ठेवले. काय त्यांना त्यांचं आयुष्य जातात म्हणल्यासारखं ठेवले. ते पत्नी कितीही भीती वाटली नाही, त्यांना कितीही भीती वाटली नाही. त्यांना आश्चर्य वाटलं, अल्ला तुमच्या गळ्यात मध्ये आम्ही याला चाकू ठेवले, तुमचं आयुष्यात एंड झाले म्हणून आम्ही म्हणतो, तुम्ही किती बी भीतीच वाटत नाही की कशाची. त्यांनी म्हटले, आम्हाला कशा भीती वाटतात, तुम्ही काय करत नाही म्हणून आम्हाला माहीत आहे, आम्हाला विश्वास आहे. तुम्ही काय करत नाही म्हणून आम्हाला भरोसा आहे, आम्हाला भीती कशा वाटतात. बघा, ನನ್ನ ಮ್ಯಾಲ ನಿನಗೆ ಹೆಂಗೆ ವಿಶ್ವಾಸ ಪೂರ್ಣ ಅದಲ್ಲ, ನಾ ಚಾಕು ನಿನ್ನ ತಲೆ ಮೇಲೆ ಕುತ್ತಿಗೆ ಮೇಲೆ ಇಟ್ಟರು ನೀ ಹೆಂಗೆ ಏನು ಹೆದರಂಗಿಲ್ಲಲ್ಲ. ಎಷ್ಟೇ ಬಿರುಗಾಳಿ ಬಂದ್ರು, ಎಷ್ಟೇ ಸುಂಟ್ರ ಗಾಳಿ ಬಂದ್ರು ಬಸವಣ್ಣನವರು ಈ ಟೋಕರಿ ಮುಗಿಸಲ್ಲ ಅಂತ ಬಸವಣ್ಣನ ಮ್ಯಾಲ ನನಗೆ ವಿಶ್ವಾಸ ಅದ, बसवಣ್ಣನ ಮ್ಯಾಲ ನನಗೆ ಭರವಸೆ ಅದ. किती तर वारा आले तर सुद्धा, तुम्ही आम्ही चाकू ठेवले तर सुद्धा आम्हावर कसं 100% तुम्ही भरोसा केलेला आहे, तसं आम्ही किती टोकरी किती हे आले तर सुद्धा आम्ही हे टोकरी बुडत नाही म्हणून बसवಣ್ಣावर आम्ही विश्वास ठेवलेला आहे. त्यासाठी बसवಣ್ಣाला तुम्ही विश्वास ठेवा.